खानापूर रोड येथे उभारण्यात येत असलेल्या ओव्हरब्रिजचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सदर पुलासाठी दुतर्फा भिंती बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. अत्याधुनिक यंत्रोपकरणाचा उपयोग करून पुलाच्या भिंतीचे काम करण्यात येत आहे. येत्या मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ತುಂಬ ಲೇಟ್ ಆಗ್ತದೆ. ವರ್ಕ್ ಫಾಸ್ಟ್ ಇಲ್ಲ, ವರ್ಕ್ ಭಾರಿ ಸ್ಲೋ ಇದೆ. ಈಗ ಏನಾಗಂದ್ರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಬರಬೇಕಂದ್ರೆ ಈ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಹಿಂಗೆ ಸುತ್ತ ಹಾಸ್ಕೊಂಡು ಆ ಟ್ರೈನ್ 1ನೇ ಗೇಟ್ಗೆ ಹೋಗಿ ಬರ್ಬೇಕು ಸರ್. 1ನೇ ಗೇಟ್ಗೆ ಹೋಗಿ ಬರಬೇಕಾದ್ರೆ ಅಲ್ಲಿ 1ನೇ ಗೇಟ್ದಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಾಪಟ್ಟೆ ಟ್ರಾಫಿಕ್ ಸರ್. ಟ್ರೈನ್ ಬರಬೇಕಾದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಇದು ಹಾಕಿರ್ತಾರೆ ಸರ್. ಅಲ್ಲಿ ಟ್ರಾಫಿಕ್ ಆದ್ರೆ ಭಾಳ ಟ್ರಾಫಿಕ್ ಆಗೈತೆ ಸರ್. ಹಿಂಗೆ ಸುತ್ತಾಗಿ ಬರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಲೇಟ್ ಆಗೈತಿ. ಆ ನಂತರ ಜಲ್ದಿ ವರ್ಕ್ ಫಾಸ್ಟ್ ಇಲ್ಲ ಸರ್. ಬ್ರಿಡ್ಜಿಗೆ ವರ್ಕ್ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಸರ್, ಬಟ್ ಆದ್ರೆ ಸ್ಲೋ ಇದೆ ಸರ್. ಸ್ಲೋ ಇದೆ. ವರ್ಕ್ ಫಾಸ್ಟ್ ಆದರೆ ಚಲೋ ಆಗುತ್ತೆ. ಜನಗಳಿಗೆ ಈಗ ಅಂತೂ ಜನಗಳಿಗೆ ಭಾಳ ತೊಂದರೆ ಆಗುತ್ತೆ ಸರ್. ಬ್ರಿಡ್ಜ್ ಸಲ ಭಾಳ ಟ್ರಾಫಿಕ್ ಆಗ್ತೈತಿ. ಅಲ್ಲಿಂದ ಈಗ ಸುತ್ತಾಕ್ ಹೋಗ್ಬೇಕು. ಫಿಲಪ್ ಮಾಡಿ ಫಸ್ಟ್ ಗೇಟಿಂದ ದಾಟ್ತಾರೆ ಅಲ್ಲಿಂದ ಬರಬೇಕು. ಡೈಲಿ ಲೇಟ್ ಆಕೈತಿ. ಅಲ್ಲಿ ಟ್ರಾಫಿಕ್ ಒಮ್ಮೆ ಭಾಳ ಟ್ರಾಫಿಕ್ ಆಮೇಲೆ ಫಸ್ಟ್ ಗೇಟ್ ಸೆಕೆಂಡ್ ಗೇಟ್ ಎಕ್ಸಾಮ್ ಬಂದಾವು. ಎಕ್ಸಾಮ್ ಟೈಮ್ನಾಗ ಹಿಂಗಾಗೈತಿ. ಒಂದು ಬಸ್ಸು ಇಲ್ಲ, ಬಸ್ ಇಲ್ಲ ಆ ಕಡೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಈ ಟ್ರೈನ್ ಟ್ರ್ಯಾಕಿಂದ ದಾಟಿ ಆ ಸೈಡ್ ಹೋಗ್ಬೇಕು. ಮತ್ತು ಬರಕ್ಕೆ ಮುಂದೆ ಹಿಂಗೆ ಬಂದು ब्रिटिशकालीन उड्डाणपूल हटवून नवीन ओव्हरब्रिज उभारण्याचे काम नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आले आहे. सदर पुलासाठी दुतर्फा भिंती बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रेल्वे ट्रॅकपासून मराठा मंदिरपर्यंतच्या बाजूच्या रस्त्याशेजारी झाडे असल्याने एका बाजूच्या भिंतीचे बांधकाम अद्याप सुरू करण्यात आले नाही. पण लवकरच भिंतीचे बांधकाम पूर्ण करून मातीचा भराव टाकण्यात येणार आहे. उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी अत्याधुनिक यंत्रोपकरणाचा वापर करण्यात येत आहे. रेल्वे ट्रॅकची संख्या वाढवण्यात येणार आहे. यामुळे रेल्वे ट्रॅकचे दरम्यान ब्रिजचे अंतर 60 फूट आहे. रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूने भिंती उभारण्यात येणार आहे. यापैकी एका भिंतीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. भिंत उभारण्यासाठी 34 पिलर जमिनीमध्ये घालण्यात आले आहेत. त्यावर पायाभरणी करून सिमेंट कॉन्क्रीटची भिंत उभारण्यात येत आहे. दुसऱ्या बाजूची भिंत उभारण्यासाठी पायाभरणीचे काम सुरू आहे. रेल्वे ट्रॅकच्या दरम्यान दोन्ही भिंतीवर 60 फुटाचे लोखंडी 12 गर्डर ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर त्यावर रस्त्यासाठी स्लॅब घातले जाणार आहेत. या गर्डरचे काम नागपूर येथील कारखान्यात सुरू आहे. हे गर्डर एप्रिल अखेरपर्यंत उपलब्ध होणार आहेत. तोपर्यंत भिंती उभारण्याचे काम पूर्ण होईल, असे कॉन्ट्रॅक्टरने सांगितले. त्याचप्रमाणे ओव्हरब्रिजच्या दुतर्फा बांधण्यात येत असलेल्या रॅम्पचे काम देखील एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण होईल. गर्डर उपलब्ध झाल्यानंतर महिन्याभरात स्लॅब घालून रस्ता पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे मे अखेरपर्यंत ओव्हरब्रिजचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.